You're glowing, you color and fracture the light. माझ्या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। तर आम्ही आज चाललो आहोत डीमार्ट मध्ये। तर आमच्या सोबत आज कोण कोण आहे त्यांची तुम्हाला मी सर्वांना ओळख करून देते। तर माझी बहीण आहे, तर बहिणीचा मुलगा आहे, गाडी चालवत आहे। तर बहिणीची मुलगी आहे, माझी मुलगी आहे आणि मी, आणि आमच्या सर्वांबरोबर तुम्ही सर्वजण। तर आम्ही सर्वजण आलेलो आहोत डीमार्ट मध्ये। तर ते डीमार्ट आहे पुण्यामध्ये सिंहगड रोडला, तिरुची मॉलला आलेलो आहोत आम्ही। तर सर्व आमची खरेदी चालू आहे। तर आम्ही पहिलं बेडशीट वगैरे घेतले, बघत आहोत कसे आहेत कसे नाही। तर माझ्या बहिणीला बेडशीट घ्यायचं आहे, तर ती मला विचारत होती की कुठलं घेऊ कुठलं नाही। तर मग आता बेडशीट घेऊन झालेलं आहे आणि माझ्या बहिणीची मुलगी आणि माझी मुलगी वेगळे खरेदीसाठी गेलेले आहेत आणि आम्ही दोघी जणी आमचं किराणा माल वगैरे सगळं घ्यायचं आहे आम्हाला, त्यासाठी आम्ही पुढे गेलेलो आहोत। तर या दोघी जणी गेलेल्या आहेत कपड्यांची खरेदी करायला। जी खरेदी कमी आणि मस्ती चालू आहे, तुम्ही बघू शकताल। टाइमपास करायला एक नंबरच्या आहेत या दोघी जणी। तर आता मी कोलगेट घेतलेली आहे, त्याच्यानंतर मी पास्ता घेतलेला आहे, मला खूप आवडतो म्हणून। तर आज डीमार्ट मध्ये गर्दी खूप कमी होती आणि डीमार्ट खूप मोठा आहे, हे खूप छान आहे, प्रशस्त आहे। आम्हाला इथे खरेदी करायला खूप आवडते म्हणून आम्ही शक्यतो इकडेच जातो। तर बहीण आणि बहिणीचा मुलगा खरेदी करत आहेत। आता मी किसान सॉस घेतलेला आहे आणि शेजवान चटणी पण। तर आमचं अर्ध निम्म सामान घेऊन झालेलं आहे। आम्ही इथेच खरेदीला येतो, तर आम्ही दिवाळीला पण इथे खरेदीला येणार आहोत। तर तुम्हाला दिवाळीमधला ब्लॉग बघायला आवडेल का, तर नक्की कमेंट करून सांगा। तर आता मी माझी खरेदी करते, म्हणजे बिस्किट वगैरे। तर मी सगळ्यात पहिल्यांदा क्रॅकरचं बिस्किट घेतलं, त्याच्यानंतर नमकीन म्हणून खाण्यासाठी चिप्स घेतले, मम्मी नाही म्हणते तरी पण घेतले, आणि त्याच्यासोबत थोडा कॅडबरी पण घेतला, आणि त्याच्यानंतर ओरिओचं बिस्किट घेतलं आणि डार्क फॅन्टसी। तर तुम्हाला डार्क फॅन्टसी बिस्किट आवडतं का नक्की कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही। आणि त्याच्यानंतर हे काय आहे, मैदा आणि इडलीचा रवा घेतला आम्ही तिथून। हे बघू शकता, हे इडलीचं इन्स्टंट म्हणजे रवा मिळतो। तर आता मी हे सगळं ट्रॉलीमध्ये टाकून घेते। तर बघू शकता आमची पूर्ण खरेदी झालेली आहे आणि आता बघूया बिल किती येत आहे। तर आम्ही आता चाललेलो आहोत, ट्रॉली इतकी जड झाली होती की बस काही विचारूच नका। कमेंट करून सांगा की तुम्ही कुठे राहता, तुम्ही कुठल्या मॉलला डीमार्टला जाता। तर आमची खरेदी झालेली आहे। तर मी सांगते किती बिल आलं। तर बहिणीला आलेलं आहे 8,829 रुपये बिल आले आणि मला 5,211 रुपये। तर माझ्यासोबत माझ्या बहिणीची मुलगी आणि मी आणि माझी मुलगी, आमच्या तिघांची खूप मस्ती चालू असते। आणि माझी बहीण नसते शक्यतो त्याच्यामध्ये, तिला शक्यतो आवडत नाही मस्ती, ती ओरडते आमच्यावर। तर आम्ही आलेलो आहोत लिफ्टमध्ये। तुम्ही बघू शकता आमची खरेदी झालेली कशी बघा, आमच्या 2 ट्रॉली आहेत। तर मी बघा कशी हसत आहे तिकडून, बहिणीची मुलगी बाय करत आहे, ती ओरडत आहे आणि हा हसत आहे। बघू शकता तुम्ही आमची मस्ती चालू आहे लिफ्टमध्ये। तर मी निघाले आता बाहेर ट्रॉली घेऊन। तर आम्ही ट्रॉली जी आहे ती आम्ही डीमार्टच्या खाली पार्किंगमध्ये घेऊन येतो आणि मग सगळं सामान जे पिशवी असतात त्याच्यामध्ये भरतो आणि जातो। आम्ही नवीन ब्लॉगर आहोत, तर थोडंसं चुकलं वगैरे तर आम्हाला माफ करा आणि तुम्ही कमेंट करून सांगा की आमचं ब्लॉगमध्ये काय चुकतं काय नाही, का आम्ही ते सुधरू। आणि तुम्हाला काय माहिती हवी असेल पुण्यामधली वगैरे तर तुम्ही आम्हाला विचारू शकता, कुठे काय आहे मॉल्स वगैरे, तर आम्ही सांगू शकतो तुम्हाला। जे पुण्यात राहत नाही ते त्यांच्यासाठी आहे। तर आता आम्ही सर्व सामान गाडीमध्ये भरत आहोत। तर आमच्या 3 बॅग भरून झालेल्या आहेत आणि एक मोठं पोतं भरलेलं आहे। तर बरीच खरेदी झालेली आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता।
तर हे 1 महिन्याचं सामान आहे, सगळं किराणा माल सगळं. तर आम्ही घरी निघालो आहोत, गाडी पार्किंगला लागलेली आहे. तर आता ते त्यांच्या घरी जाणार आहे मी, आम्ही आमच्या. बाय.